बापा रे, काय काम करायला लागू राहिलं रे बापा ह्या वयातनी. निरा कमर दुखून गेली बापा, माई हात दुखून गेले रे बापा. निरा कामच काम करायला लावू राहिली ते रोहिणी मला. याच्यापेक्षा तर त्या सुना बऱ्यात बाई यायच्या. तिघी सुना बऱ्यात. कमसे कम काम तर करू नाही देत मला. माय 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 लय दुखू राहिली बापा कमर. निरा आता एवढं मोठं झाडू मारा लागते वाटते मला. स्वयंपाक केला आतापर्यंत, आता झाडू मारा, मग पोछा मारा. निरा कामच काम सांगू राहिली माय मला, कामच काम सांगत आहे. कुठून फसली माय मी, कुठून फसली या रोहिणीच्या चक्करमध्ये. माहीत आहे मला, लहानपणापासून लय शातीर आहे पोरगी, माहीत आहे मला. थोडीशी खुडच आहे दिमागाची, दिमागात फरक आहे तिच्या थोडासा. एकाच्या नांदी लागते ना, ते एकाच्याच नांदी लागते. बापा रे देवारामा. आता नाही मामी येत आहे का? मस्त मजा येऊ राहिली मामीची, लय मजा येऊ राहिली मला तर. करा म्हणा कामं करा. तुम्ही कसं त्या वहिनीच्या मागं लागता, त्याला कामं करायला लावता. आता तुम्ही करा म्हणा, जैसी करणी वैसी भरणी. मामी काय करायला, झाडू मारवायला का? आली बापा उद्यास आहे, आता काय सांगते काय नाही तर मला. झालं का झाडू मारणं लगे? हो झाला. आता काय म्हणणं आहे तुझे? आता माय काय म्हणणार आहे बाप्पा? नाही आता दुसरं काम सांगायचं आहे का काही? काय मामी, तुम्हाला का मी कामं सांगू राहिली का बाप्पा? कामं सांगत आहो का? फक्त हेच घरातले रोजचे काम आहेत हे. तुम्हाला का कामं सांगू शकतो का मी? हां बाप्पा, तुम्ही मोठ्या मापेक्षा, तुम्हाला काय कामं सांगू मी? राहू दे माय, नादी नको लागू. झाडू मारू राहिली मी, मला चुपचाप ना माया याच्यातनी झाडू मारू दे. आता मला जाऊ दे, आता बोलू नको माझं. काय मामी अशा बोलू राहिल्या जशी दुश्मन आहो मी तुमची? मी तुमची दुश्मन आहो का? नाही नाही माय, लय चांगली आहे तू, लय चांगली आहे. मग झाडू मारू दे. राहू द्या ते झाडू नंतर मारसान. नंतर मारसान. स्वयंपाक झाला ना? चला जेवण करा, चला वाडा सरायला ताटं. स्वयंपाक झाला ना? लय थकले असन तुम्ही कामं करू. आणा सरायला ताटं वाढून. आणा किचनमधून सारा स्वयंपाक गिंपाक आणा, हॉलमध्ये सगळेजण बसून जेवण करू. आणा लवकर, सरायला वाढून द्या. नाही म्हणू का राहिली म्हणते, जेवण करा म्हणते. राहू द्या म्हणते. आणि म्हणते की सरायला वाढून बी द्या म्हणते, किचनमधून पुरा स्वयंपाक हॉलमध्ये घेऊन द्या म्हणते. काय मला तर काही समजून नाही राहिलं बापा, कशी काय फसली तर मी. जा ना मामी, सरायला ताटं वाढून द्या ना, आईला भूक लागली ना. काऊन वाढून नाही द्यायचं का सरायला? नाही म्हणून तर असं करू राहिलं, तिच्या कानाखाली एक देऊ. पण करू काय मी? मजबूर मी. एक कानाखाली नाही मारू शकत, नाही तर योग दिलीस तिच्या कानाखाली मी ना. मामी मा कानाखाली द्यायची आहे का तुम्हाला? द्या ना, द्या. माय बाई हिनं ऐकलं का काय? मामी मला मनातली गोष्ट ऐकू येते. माय बाई लय शातीर आहे रे बाप्पा, पोरगी लय शातीर आहे. कशी काय फसली बाप्पा मी हिच्या म्हणतात, मी कशीच काय फसली सांगून देतो ना मग मी आईली. कालची गोष्ट सांगून देतो. आता माय बाई एका बाईला सांगते का आता? नाही रोहिणी, मला तर मजा येते कामं करायला मजा येते. बसा तुम्ही हॉलमध्ये, सगळेजण जेवायला बसा. मी सरायसाठी जेवासाठी ताटं वाढतो. बसा तुम्ही. बरं मामी. नाही तर सांगतो म्हटलं आईले. कसं मा पोटात नाही गुडगुड करायला, गोष्ट पचूच नाही राहिली पोटात नाही ते गोष्ट नाही पचू राहिली असं नाही. तुमच्या पोटात नाही, मला माहीत आहे तुमच्या पोटात नाही. तुम्हाला भूक लागली ना म्हणून गुडगुड करत आहे. तुम्ही सगळेजण बसा ना हॉलमध्ये, मी आणतो ना सरायला ताटं वाढून आणतो. आज तर मी ना तुमच्या मनपसंतची भाजी बनवली म्हटलं. तुम्ही बसा तर खरी, आणतो मी सरायला जेवाले. हो का, असं आहे का? भूक लागली का? हो भूक लागली. बरं या मग लवकर. आईले बोलवतो मी, तुम्ही ताटं गिटं वाढा लवकर सरायला जेवासाठी. हो. एखाद्या सूनवैरीसारखे कामं करायला लावलेली मला हे. माझी सासूच बनवून बसली होतं, हिच्यापेक्षा माझी सासू चांगली आहे. डबल बोलल्या मामी तुम्ही? नाही मी ना काय म्हटलं, आता काही नाही म्हटलं. किती चांगली आहे म्हटलं, तुला चांगली आहे. बरं मामी वाढा मग सरायला ताट लवकर. हो. कशी मजा उरायली मामी. दुसऱ्याच्या मागं लागता तर दुसऱ्याला असाच त्रास होते जसा तुम्हाला त्रास उरायला. तुमच्या करणीचेच फळं तुम्हाला भेटू राहिले. वहिनी असली की नाही वहिनीच्या मागं लागत राहते. आता पा म्हणा, पा तुमची कशी खटी करतो तुम्ही. माय बाई व ही पोरगी आहे का शैतान आहे बाप्पा. निरा मागच लागली मायावाला. निरा मागं लागली. थांब म्हणा, थांब तू. माया बी टायमिंग ना, मग तेव्हा दाखवून मी. तेव्हा दाखवून. आता करून घे म्हणा, तुला जितकं करायचं आहे तितकं, मग तुला सांगन मी. चल बाई कंकुला, सध्या तुझ्या टाईमला खराब चालू आहे. चल माय बाई दे वाढून सरायले. काय दिवस होते माय, 3 सुना होत्या त्या घरी. मला पलंगवर टाट येत होतं. या पलंगवर अशी बसून राहत होती आणि असं मस्त पंचपक्वानची थाली येत होती. आता मलाच द्यावं लागत आहे सरायले. मला तर असं वाटतंय की माझं ग्रह नक्षत्र बरोबर नाही चालू. ग्रह नक्षत्र नाही चालू बरोबर. थांब ना आता तू. माझा टाईम येऊ दे म्हणा, मग तुला दाखवतो मी. चल बाई कंकुला, सध्या तुला खराब टाईम चालू आहे, दे सरायला वाढून. ह्या एकट्या पोरीनं माझ्या नाकात दम करून टाकला बापा, पुऱ्या नाकात दम केला. मामी आनंद लवकर वाढवून, पोटात गुळगुळ करत आहे ना. पोटात गुळगुळ करत आहे ना ते. लवकर जेवायला द्यायला लागेल. चल बापा कंकुला, लवकर सरायला वाढ बाप्पा टाटाचा. बाप्पा आजचा स्वयंपाक तर मस्त बनला. आणि लय सारा स्वयंपाक बनवला माय बापा. आज कोणी येणार आहे का घरी जेवायला? नाही तर बाई कोण नाही येणार आहे. माय बाई मग एवढे सारे पकवान कसे काय बनवले आज? नाही ना, हे आपली रोहिणी नाही का, रोहिणीला खायचे होते. रोहिणीने मला जे सांगितलं मी ना ते बनवलं. माय बाई आज रोहिणीच्या मनपसंतचे पकवान बनवले वाटते सर्व. हो ना माय बाई, कधीपासून तुमची एवढी पटू राहिली? बस काही नाही, अशीच पटू राहिली. हाय ना मामी? हो लय पटू राहिली. नाही म्हटलं माय, आता रोहिणी लग्न करून चालली जाईन आपल्या नवऱ्याच्या घरी. तिथं कोण बनवून चालेल म्हटलं माय बाई तिले. आपल्या मायाच्यासारखी सर येत असते का सासरी? नाही म्हटलं बाई, आता हाय तोपर्यंत मस्त चांगलं बनवून चालतो म्हटलं. आता मी स्वयंपाक बनवून चालली होती तर म्हणून तिच्या पसंतच सर्व बनवलं. आता काय माय, 2 दिवसांनी लग्न करून चालली जाईन आपल्या नवऱ्याच्या घरी. पाय मामी किती चांगली आहे पाय. आणि तू हमेशा मामीले म्हणत बोलत राहतं, मामी अशी मामी तशी. मामी पाय किती चांगली आहे तर. पाय किती विचार करते ताबाऱ्यात. किती चांगली आहे ना. हो लय चांगली आहे, मलाच माहीत आहे किती चांगली आहे तर मामी.
हमेशा म्हणत राहते मामी अशी मामी तशी. पाय बरं किती चांगली आहे तर मामी. सर्व तुझ्या पसंतचं बनवलं म्हटलं आज. जेवणामध्ये सर्व तुझ्या पसंतचं आहे म्हणते. 2 दिवसांनी लग्न करून चालली जाईन म्हणते बिचारी. तिथं खायला नाही भेटेल म्हणते. पाय किती काळजी आहे मामीला तुझी. पाय किती प्रेम करते त्यावर. खरं आहे मला आज माहीत झालं मामी किती प्रेम करते मावर. खूपच काळजी आहे ना मामीला माई. खरंच खूपच काळजी आहे. आता मामीची बिले काळजी करत जाईन मी. लय काळजी करत जाईन आता मामीची. आता माई बाई काय चालू आहे त्याच्या दिमागात. वहिनी तुम्ही जेवायला बसा ना. नाही नाही बाई तुम्ही बसा ना जेवायला. आता मग तुम्हाला वाढून कोण. मी जेवायला बसन तर मी वाढतो तुम्हाला. तुम्ही जेवण करा मग करीन मी जेवण. बसा ना तुम्ही घ्या ना वाढून. नाही नाही जेव्हा तुम्ही तुम्हाला वाढाले मग मला उठा लागेल डबल. तर म्हणून तुम्ही जेवून घ्या मग मी जेवण. रोहिणी ना काही झोल केला. काहीतरी झोल केला हिनं. मामी एकाची ऐकत नाही. 10 लोकांना घुमवते आणि ते मामी रोहिणीच ऐकू राहिली. हे गोष्ट तुम्हाला काही पचू नाही राहिली. खरंच वहिनी एकदम रुचकर स्वयंपाक बनवला तुम्ही ना. खूपच तुमच्या हाताला चव आहे बरं. खरंच खूपच चव आहे. नाही भाज्या एक नंबर बनवल्या. आई खरंच बोलू राहिली तू. मी हेच म्हणणार होती. मामीच्या हातात नाही खूप चव आहे बा. खूप चव आहे मामीच्या हाताले. मामी एक काम करा. आता वहिनी आल्यावर बी रोज भाज्या तुम्हीच बनवत जा. खूप चांगल्या भाज्या बनवता तुम्ही. खरंच खूपच स्वादिष्ट भाज्या बनवता. ते वहिनी तर काहीच चांगल्या भाज्या नाही बनवत बापा. एकदम पचक्या भाज्या बनवतात तिघीच्या तिघी. तुमच्या हाताला चव आहे. रोज भाज्या तुम्हीच बनवत जा म्हटलं. आता नाही काय फसू राहिली होई मला. आई खरी बोलली का खोटी मी. मामीच्या हाताला चव आहे ना. वहिनी बनवतात का बरं अशा भाज्या. त्याच्या हातची भाजी एवढी चविष्ट लागते का. हो ही गोष्ट तर बरोबर बोलू राहिली रोहिणी तू. त्या तिघी पचक्या भाज्या बनवता बा. एकाची हाताला चव नाही आहे. वहिनी काय भाजी बनवली बरं तुम्ही ना. एकदम मजाच आली. माझं तर पोटभर जेवण झालं. मस्त भाजी बनवली. बरोबर बोलत आहे रोहिणी. तुम्हीच बनवता रोज भाज्या. त्याला काही समजत नाही. काही चांगल्या भाज्या नाही बनवत. एकदम पचक्या बनवतात. फक्त भाज्यांमध्ये तेल आणि माल मसाला सर्व टाकतात पण भाजी काहीच चव नाही बनवत. मामीनं पाहिनं व्यवस्थितशीर तेल टाकलं व्यवस्थितशीर मसाले टाकले. बाई हे एक्सपिरियन्स आहे त्यांना स्वयंपाकाचा. आताच्या स्वयंपाक बनवल्या का त्या एक्सपिरियन्सवाल्या आहेत त्या. म्हणून म्हटलं तुमच्या एक्सपिरियन्सनंच तुम्ही भाजी बनवता. मस्त भाज्या बनवता तुम्ही. माय कुठून फसली रे बाबा मी ज्या चक्करमध्ये. बाई मी पाणी आणतो तुमच्यासाठी. पाणी आणतो. बाई कंकुला इथून नाही तुला अजून फसवी नाही. मामी येता मीठ बी घेऊन ये सांग. भाजीत मीठ कम आहे थोडं. हो आणतो. मीठ पाहिजे का. मीठ आणतो. निरा हुकूम झाडू राहिली मावर. निरा हुकूम इले तर दाखवून मी मा टाईम येऊ दे म्हणा. हे घे बाई पाणी. हो द्या वहिनी द्या. का वहिनी तुम्ही तर पडल्या होत्या ना. तुमचा तर पाय दुखत होता ना. आता धडायला पाहू राहिल्या तुम्ही. मग काय झालं तुमच्या पायाचं. पाय दुखत होता म्हणे ना. होय मला माहिती आहे सांगतो तुला थांब. माय सांगते का काय आता हे मायवाला की मी नाटक करत होती म्हणून सांगते वाटते पप्पा. हो आई माय पोटात नेलं वेळेस गुडगुड करत होतं. थांब तुला सांगतो काय गुडगुड करायला काय सांगतो. बाई मी काय म्हणतो ते दुखत होतं ना पायातनी. पण रोहिणी आली. रोहिणीने कोणती तरी गोळी दिली मला आणि कोणतं तरी तेल आणलं बापा. आणि त्या तेलानं थोडीशी मालिश काय करून दिली मग पायाची. पायाचा दर्दच भागला एकदम. दुखणंच बंद झाला म्हटलं. टोटल दुखणं पाया बंद झाला मायाला. मस्त तेलानं मालिश करून दिली बाई रोहिणीने मायवाली. आता माहिती कोणतं तेल आहे रोहिणी ताजो. आणि कोणती गोळी दिली तू मामीला. शिदच केलं एकदम. हो हाय आई हो हाय माझं. रोहिणी त्या तेलानं माई बी मालिश करून देशील बरं. हे गुडघे पाय लय दुखू राहिले बाई ना मायवाले. माई मालिश करून देशील बरं तू. आई ते तेल मी मामीलाच दिलं. मामी करून देईन ना. थोड्या वेळा तू या पायाची मालिश करून देईन. मामी करून देसान ना. काय अवदसा पोरगी यावी हे. निरा मला कामावर काम सांगू राहिली. एक बडकर एक काम सांगू राहिली. काऊन मामी करून नाही देसान का आईच्या पायाची मालिश. हां करून देईन ना. काही करून देईन पायाची मालिश करून देईन तुमच्या. बरं वहिनी थोडीशी मालिश करून देसान बरं. मा पायात बी लय दर्द आहे पप्पा. लय दुखू राहिले माय पाय. आता हे कमजोरीच्या दुखत असतील पण मालिश करून देसान मा पायाची लय दुखू राहिले. करून देईन ना करून देईन. सोनूबाई तुझे पाय दुखू राहिले का. तुझ्या पायाची करून देते मामी मालिश. नाही बाप्पा माझे पाय गे नाही दुखू राहिले. मला नाही पाहिजे मालिश आणि गिलिश. करून देते ना मामी. हो करून देते ना. सोनूबाईची बी करून देतो. आजूबाजूला लोक गिक असतील तर त्याला सांग आजूबाजूच्या लोकायले मामी मालिश करून देते म्हणा. त्याची करून देतो. मामी काय बोलल्या. नाही काही नाही बोलली. मालिश करून देतो मी. बाई तुमच्या पायाची करून देतो. सोनू तुझ्या पायाची करून देऊ का. तुझ्या पायाची मालिश करून दे. नाही मामी पायाची मालिश नका करू बापा. आईच्याच पायाची करून द्या. चल बाई माय तर भरलं पोट बापा. आता जातो मी गोळी गिडी घेतो आराम करतो. वहिनी या तुम्ही मग रूममध्ये मग पायाची थोडी मालिश करून द्याले. हो ना बाई हो हिनं तर बापरे माय तर नाकात दम केला बापा. पुरीनं नाकात दम केला. हो माझं तर जेवण झालं. तुमचं झालं का जेवण. बस आता जेवणच करतो मी. हो का आता डबल काम नाही तुम्हाला पुण्याला जायचं. नाही आता काही काम नाही आहे पुण्याला. आता इथंच. हो का घरी सर्व ठीक आहे. आई वगैरेची तब्येत गिब्येत ठीक आहे. आईची तब्येत नव्हती म्हणून चांगली. हो आता चांगली आहे तब्येत. हो माझ्या आईची पण तब्येत खराब होती. 2 सलाईना लागल्या आईले. हो का मामीची तब्येत नव्हती का चांगली. काय झालं होतं तर. काही नाही थोडी कमजोरी आली होती. हो का आईला पण तसंच वाटत आहे कमजोरीसारखं. तर आईला सलाईन वगैरे लावा म्हटलं. दवाखान्यात नेऊन दवाखान्यात नव्हतं नेलं का. हो घेऊन गेलो तर डॉक्टरनं सलाईन नाही लावली. औषध गोळ्या दिली. असं काय ना मला कामाला लावून काय कशी मला पलंगावर झोपून बोलू राहील लगे फोनवर. आणि मला पुढे घरातले कामं करायला लावू राहिली. आणि लगे स्वतः आराम करू राहील लगे. आणि बाई मा रूमच नाही सोडू राहिली. कब्जाच करून बसली मा पलंगावर मा रूमवर. असं थोडंसं झाडू मारायच्या मिसान येतो म्हटलं आराम करतो म्हटलं थोडासा मा रूममध्ये. पण मा रूममध्ये येऊन बसून गेलेली आहे. अरे तुम्ही काय उभ्या झाडू मारा. तुम्ही झाडू मारा. हो साहेबीन मारतो ना झाडू मारतो. पाय ना कशी साहेबीनसारखी मला ऑर्डर देऊ राहिली. तशी काम आली मी. मारा ना लवकर काय उभ्या इथं.
हो 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 मारतो मारतो. अजून सांगा कसं चालू आहे घरी. चल माहिती कंकुला लवकर लवकर कामं कर, मग पोछा बी मारायचा आहे. हो का, जेवण करून घ्या म्हटलं, एवढा उशीर नका लावत जाऊ जेवायला, लवकर टायमावर जेवण करत जा. हा का टाईम आहे का जेवण करायचा? असा कसा झाडू मारू राहिला बाप्पा, इथं कचराच आहे ना, पहा ना. वहिनीसोबत अशी बोलतं का? नाही नाही वहिनी नाही आहे, ते नवीन कामवाली लावलेली आहे, कामवाली बाई आहे. नाही नाही मला कामवाली नाही गेली पाहिजे, तिथे का कामवाली दिसू राहिली का नाही? लवकर लवकर करा तुमचं काम. हो हो हो. मामी मामी इथं झाडू मारा बरोबर. हां मी ना कामवाली यासाठी म्हटलं तुम्हाला, कारण की तुमच्या गावातला आहे ना आदित्य. हां जर त्याला माहीत पडेल की मामी इथं काम करू राहिली तर तुमची काय इज्जत राहून जाईल, म्हणून मी ना म्हटलं नवीन कामवाली लावली. हां हवा म्हणलं कसं शिकवतो, मला माहीत आहे तू काऊन म्हणून राहिली तर. बरं आदित्यजी फोन ठेवतो मी, जेवण करा तुम्ही. हो हो ठीक आहे. मी बरोबर मारा ना बाप्पा झाडू, बरोबर असतं मारू राहिली. पहा बरं इथं कचरा तसाच आहे कचरा. वहिनी असा झाडू मारते तर किती वेळा तुम्ही वहिनीला झाडू मारायला लावता? हां 10 वेळा तुमच्या रूममध्ये तुम्ही झाडू मारायला लावता, म्हणता की कचकच वाटू राहिलं कचकच वाटू राहिलं. आता मला इथं कचकच वाटू राहिलं तर तुम्ही बी बरोबर झाडू मारा. तुम्हाला कसा कोण झाडू मारलेला पसंत येत नाही. हां कचकच लागते न असं लागते तसं लागते, तर बरोबर झाडू मारा. हो वा मला माहीत आहे बदला घेऊन राहिली म्हणून तुम्हाला माझ्यासोबत. बदला नाही मामी, जैसी करणी वैसी भरणी. नाही मी तर भुललीच, इले मा मनातले ऐकू येते. मावशी मावशी काय झालं बाबा कृष्णा? मावशी मी ना जेवणच नाही केलं, मला एक बी भाजी नव्हती आवडली, मी जेवणच नाही केलं मग. अरे हो तू जेवण नाही केलं बाळा आहे ना? हो मावशी मला ढोकळा खायचा आहे, मला ढोकळा बनवून दे. ढोकळा खायचा आहे का तुला? हां ठीक आहे मामी कृष्णाला ढोकळा बनवून द्या. नाही हिनं काय समजलं बाप्पा मला? बनवून द्या मामी ढोकळा बनवून द्या, पोराले भूक लागली. हां लहानशा पोराला उपाशी ठेवता का? ढोकळा बनवून द्या. माय बाई रोहिणी मला कुठं ढोकळा आणि पोकळा बनवता येतो? मला नाही बाप्पा ढोकळा पोकळा बनवता. साधं भाजी पोळ्या आहे ते बनवता येते, मला ढोकळा कायचा बनवता येते? मी कधी बनवला नाही. बनवला नाही ना तर आता बनवा. हे का मा मोबाईल, हां मोबाईलवर मस्त रेसिपी पहा, जसं मोबाईलवर बनवतात तसं तुम्ही बनवा. नाही ते नाही येत मला, नाही येत. मी बनवला असता पण मग पोटात गुडगुड करत आहे ना, तर म्हणून मला आता बनवशा नाही लागत आहे. समजली हो बाई मी समजली. दे माय बाई मोबाईलवर पायतून बनवतो. चाल रे बाबू कृष्णा बनवून देतो तुला ढोकळा. आजी खरं बनवून देतो मला ढोकळा काय बापा काही म्हणशील तर बनवून देतो तुला. चाल रे बापा, माय ग्रह नक्षत्र पुरे उलटे फिरेल आहेत, ग्रह नक्षत्र नाही चालू बरोबर. चालतो ढोकळा बनवून देतो. मामी हे घ्या मोबाईलवर पहा रेसिपी जशी ते सांगतात बिलकुल तशी बनवा, बनते मस्त. मन लावून बनवा तर बनन चांगलं. हो ठीक आहे. आण कृष्णा मोबाईल आण मावशीपासून. हो आजी चाल मी तुला बनवणं शिकवतो. मी आईला बनवताना पाहत असतो ना, मी मदत करू लागतो. चाल बापा चाल. आता येऊ राहिली मामीची मजा. वहिनीनं कसा स्वयंपाक बनवल्यावर बी खायचं नसते मामीले. हे खायचं आहे मला ते खायचं आहे, हे भाजी पसंत नाही आली ते भाजी पसंत नाही आली, हे बनवायला लावा ते बनवायला लावा. आता स्वतःला बनवावं लागत आहे तर कशी जीवार येत आहे, कशी जीवार येत आहे आता मामीची. वहिनी बनवते तर कशी नाटकं करते, हे नाही खात आणि ते नाही खात. स्वयंपाक बनवल्यावर डबल बनवायला लावते वहिनीला स्वयंपाक. तसं दुसऱ्याचं तसं आपलं समजा. आता मामीवर बितू राहिली ना, आता समजेन मामीले दुसऱ्याला त्रास देणं काय असते म्हणून. जेव्हा स्वतःवर बितते ना तेव्हा आपल्याला माहीत पडते दुसऱ्याचा दर्द. ना कोई उमंग है ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या बस एक कटी पतंग है. जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा. मामी पोछा मारणं झालाच नाही का अजून? नाही बाई नाही झाला मारणं अजून. मामीची कदर बी येते पण मामी कदरच्या लायकीची नाही आहे ना, त्या लायकीची नाही आहे मामी करते बी तशी ना, मामीनं अति करेल आहे ना. मग ते तर असतेच अति तिथं माती. मामी इकडे द्या पोछा द्या, इकडे मी मारतो पोछा. द्या माझ्यावर द्या. आता नाही बाई इले काय झालं, एकाला मारतो म्हणते. द्या मामी द्या पोछा माझ्यावर द्या. घे माय बाई घे, देव पावला मला तर. द्या मामी मी मारतो पोछा. थकली बापा पोछा मारू मारू थकली मी. किती वेळची पोछा मारू आली, थकून गेली मी. आता माय बाई पोछा तुम्ही मारू आली, थकली कशी काय? दादा बूट घालून नको येऊ अंदर, बूट बाहेर काढ. आताच पुऱ्या घराला पोछा मारला रे बापा मी ना, थकली मी पुरी. तू काय पोछा मारत आहे? काय पोछा मारू राहिली, मग थकली तर राहू दे ना. नाही बापा दादा मी नाही मारीन तर कोण मारीन? वहिन्या बी तर नाही येत ना घरी. आता समजलं रे बापा मला. मी एवढा पोछा मारू आली ना तर पाय मी किती थकून गेली. वहिन्या एवढं काम करतात किती थकून जात असेल. किती मोठं घर आहे, एवढा मोठा घराला पोछा मारणं मजाकची गोष्ट नाही आहे बापा. बाई लावून घे एखादी पोछाले. नाही बापा वहिन्या मारतात तर मी मारतो. वहिनी कशी मारते पुऱ्या घराला पोछा? ते बी इंसान आहे मी बी इंसान आहे. मीच एवढी थकली तर वहिनी किती थकत असेल समजू शकतो मी त्याची हालत. हो तेही आहे. आता बहीण पोछा मारू राहिली थकून गेली तर तुला दिसू राहिलं. वहिनी एवढी पोछा मारते थकून जाते ते नाही दिसत कोणाला. बरोबर बोलली तू पोछा मारत आहे, माझी बहीण पोछा मारत आहे तर मला असं वाटते माझी बहीण एवढी थकली. आनंदी वहिनी किती पोछा मारत असतील घराला, त्या किती थकत असतील. मी आजच आई सांग बोलतो पोछाले एखादी बाई लावायला लावतो. माय बाई लहान शातीर आहे लहान शातीर आहे. पुऱ्या घराला पोछा मारू मारू मी थकली, माई कंबर तेवढी झाली आणि हे म्हणते की मी मारू राहिली म्हणते. बापरे बाप माना लागेन दिग्गज आहे. बरं दादा फक्त आता बूट घालून नंतर नको जाऊ बापा, आताच पोछा मारला. पण आईसोबत पोछ्यासाठी एखादी बाई लावून घे म्हणा. हे नक्की म्हणशील आईले. हो टेन्शन नको घेऊ तू. उद्यापासून तू पोछा नको मारू. आईला सांगतो मी एखादी बाई सांगाले. बरं बापा.
आणि बूट काढ बाहेर आणि मग ये अंदर. हो हो ठीक आहे एवढ्या मेहनत पोछा मारला तू ना, मी पहिले बूट काढतो तिकडे. माय बाई व घरात मी सगळ्यात लहान आहे, पण हिचा दिमाग सगळ्यात लहान नाही, माय दिमाग सगळ्यात मोठा आहे. लय शार्प आहे बाप, हे लय शार्प आहे, लय दिमाग चालते हिचं. दादा एक काम कर, मागच्या दरवाजातून जाय तू त्या रूममध्ये. बरं ठीक आहे, मागच्या दरवाजातून जातो मी रूममध्ये. खरं रोहिणी लय मेहनत करू राहिली. हां एखादी पोछाली बाई सांगून द्या लागन, आईला सांगा लागन. झालं माय काम. मामी हे घ्या पोछा, काम झालं माय. काय हे घ्या पोछा, काम झालं माय. मला वाटलं माय हे पोछा मारवली का काय. झालं माय काम. फक्त दादाला हा अहसास करून द्यायचा होता. जशी दादाची बहीण थकते कामं करू करू, तशी बहिणी बी थकते. चला आता झाडू पोछासाठी एक बाई लावून घेईन आता आई. दादा म्हणून तर लावाच लागन आईले. चला माय काम झालं. माय 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 काय खतरनाक पोरगी आहे रे बाप्पा. इले त्याचं काम करून घेणं बरोबर येते, बरोबर आहे त्याचं काम कसं करून घ्यायचं आहे तर. हे तर मला मापेक्षा 2 कदम शिल्लकच दिसते मला मापेक्षाही 2 कदम. चल माय बाईच्या नादी नको लागू, लवकर लवकर पोछा मार माय. पहिलेच थकली. पोछा मारतो माय, थोडंसं लेट लाईट करतो बाप्पा, आराम करतो थोडा, कमरला दुखू राहिली रे बाप्पा. त्या रोडीले नंतर काही नाही, नंतर काम घेऊन सध्या काम करू ना तुला. लवकर लवकर काम कर माय, आराम कर थोडा. लस कमर दुखू राहिली माय. खरंच दुखू राहिली आता कमर माय, मी तर नाटक नाही करू राहिली, खरंच दुखू राहिली. या पोरीनं तर नाकात दम केला बाप्पा, माया नाकात दम केला.